गोरगरीब जनतेला कुठेतरी सवलत मिळावी आणि त्यांच्या संसाराला कुठेतरी हातभार लागावा यासाठी आपण जी वीज वापरतो त्यामध्ये 300 युनिट वीज कमी करून मिळाली तर सामान्यांना त्याचा फार मोठा फायदा होईल। या उद्देशानं आज मंगळवारी ठाणे वागळे येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं। सामान्य जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचं केदार दिघे यांनी सांगितलं। हे आंदोलन फक्त ठाण्यापर्यंतच मर्यादित नसून मुंबईमध्ये देखील सुरू आहे। सरकारी कार्यालयांना प्रायव्हेट कसा करता येईल याकडे सरकारचा कल आहे। आमची ही मागणी जर मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचंही केदार दिघे यांनी सांगितलं। या लोकसभेत 100हून अधिक उमेदवार 500 ते 1000 मतांनी पडलेत। येणाऱ्या काळात विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार असेल। या सरकारच्या अनेक योजना येतात, परंतु या योजनांचं पुढे काय होतं हा मोठा प्रश्न आहे। लोकांना भूल घालण्याचं काम हे सरकार करत आहे। जाती धर्म यामध्ये तिढा निर्माण करून महत्त्वाच्या गोष्टींकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत लोक नक्कीच हिशोब करतील। दिघे साहेबांचं हिंदुत्व हे मोठं व्यापक होतं, हे केवळ जाती धर्मावर निर्धारित नव्हतं, असंही केदार दिघे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। तरी सवलत मिळावी, कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा, त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतोय आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो, जी वीज आपण वापरतो, त्याच्यामध्ये 300 युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या उठाव आपण केलेला आहे। आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही 300 युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल। जी महागाई जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही। खासगी कंपन्यांचे देखील दर असे गगनाला भेटलेले आहेत। टोरेंटो असेल, अदानीचा असेल, काय वाटतं खासगीकरण ह्या ठिकाणी सुरू झालं? आपण बघायला हळूहळू या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत। यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही। याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले, अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन, पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे। ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं आपल्या सरावाला सुरुवात केली आहे। पाचपाकाडी नामदेववाडी येथील चौकात रविवारी दहीहंडीची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी माजी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सराव सुरू करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक संदीप लेले, प्रशिक्षक कोमल देशमुख, अजित पाटील, रमेश मोरे, विलास हरपाल आदींसह इतरही मान्यवर उपस्थित होते। यानंतर सरावाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली। दहीहंडीचा सण तोंडावर आला असून गोविंदा पथकांचा सध्या जोरात सराव सुरू झालाय। ठाण्याचा राजा गोविंदा पथकातर्फेही असाच सराव सुरू झालाय। गेली 18 वर्षे या गोविंदा पथकाच्या वतीनं 100पेक्षा जास्त तरुण या उत्सवात सहभागी होत असतात। पथकातील तरुण सध्या नामदेववाडी नाका येथे जोरदार सराव करीत आहेत। ठाण्याचा राजा गोविंदा पथक सध्या 8 थर लावण्यासाठी सराव करत असून 9 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे। गेली 18 वर्षे या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जात आहेत। ठाण्यातील मानाची धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी सर्वप्रथम ठाण्याचा राजा गोविंदा पथकानंच फोडली होती। ठाण्यातील प्रसिद्ध गोविंदा पथक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलाय। स्वर्गीय तुकाराम वाडकर यांनी 1996 साली या गोविंदा पथकाची स्थापना केली होती। साहेब नमस्कार। 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 या गोष्टीची आपण वर्षानुवर्ष वाट बघत होतो आणि इकडल्या प्रत्येक भागाला तुम्ही जवळून ओळखताय, पण त्याचबरोबर एक जीवाभावाचा विषय तो म्हणजे गोविंदा। आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी निमंत्रण, पाचपाकडीचा रहिवासी संघ, काय बोलतात ह्याच्यासाठी 2 शब्द? आता बघा, हिंदूंचे सण म्हणजे त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी सर्वात मोठा सण, तो आमचे ठाण्याची जत्राच असते। ठाणे शहरामध्ये जत्रा म्हणजे बघा, ह्या ठाणे शहरामध्ये जास्त करून दहीहंडे लावले जातात आणि त्या दहीहंडे फोडण्यासाठी मुंबई, त्याला इतर कल्याण, डोंबिवली, इतर अनेक ठिकाणावरनं म्हणजे सुधागड तालुका म्हणजे रायगड मधनं पण गोविंदा पथक येतात।
त्याच्यातला हा गोविंदा पथक ठाण्याचा राजा हा नावाजलेला गोविंदा पथक आहे ठाणे शहरामध्ये. तुम्ही बघितलं असेल का आज किती वर्षापासून तो ठाण्याचा राजा चांगल्या पद्धती दही अंडी आणि ठाण्याची म्हणजे दिघे साहेबांची कैलासवासी दिघे साहेब यांची दहीहंडी फोडणारे मानाचे दहीहंडी फोडणारे हा ठाण्याचा राजा आहे. मागच्या टायमाला त्यांनी 8 थर लावले. 8 ठरवायला या टायमाला ते त्याचा रेकॉर्ड तोडतील मला आशा आहे. कारण काय त्या पोरांनी आमच्या हे ठाण्याच्या राजाचे गोविंदा पथक आहे. सर्व विभागातली मुलं आहेत. 5 पगाडीतली जास्त आहेत, चंदनवाडीतली आहेत, अनेक ठिकाणची मुलं आहेत. चांगल्या पद्धती गुन्हा गोविंदाने म्हणजे कुठे वाद नव्हता, कुठे करताना आपला गोविंदा पथक म्हणजे आतापर्यंत चांगल्या पद्धती नाव, कोणाला मार नाही लागला, कोणाला दुखापत नाही झाली, अशा पद्धतीत हा गोविंदा पथक चांगल्या पद्धतीत त्यांनी नाव रूपाला आणला. ठाण्याचा राजा म्हणजे अनेक गोविंदा पथक आहेत, गौरी शंकर आहेत, अनेक कोपटचे गोविंदा पथक आहेत. पण याने शिस्तबद्ध कुठेही गाल बोट न लागता गोविंदाला चांगल्या पद्धती आणि सर्व मुलांना बरोबर घेऊन जाणारा गोविंदा पथक आहे. साहेब शेवटचा प्रश्न, काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खोपच एस टी बस डेपोजवळ रॉयल ट्रेड हॉटेलसमोर इनोवा या 4 चाकी गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह दाखल झाले आणि तात्काळ त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या गाडीमध्ये एकूण 2 व्यक्ती प्रवास करत होत्या. त्या गाडीला आग लागताच सर्वजण गाडीबाहेर पडल्यानं अनर्थ टळला. ही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल नेरूळ येथील आगरीकोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1,43,297 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 1,32,071 मतं वैध ठरली तर 11,226 मतं अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66,036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे यांना 1,0719, इंडियन नॅशनल काँग्रेसचे रमेश कीर यांना 28,585, भीमसेनेचे विश्वजित खंडारे यांना 536, तर अपक्ष उमेदवार अमोल पवार यांना 200, अरुण भोई यांना 310, अक्षय म्हात्रे यांना 302, गोकुळ पाटील यांना 424, जयपाल पाटील यांना 64, नागेश निमकर यांना 215, प्रकाश वेडेपल्ली यांना 33, मिलिंद पाटील यांना 208, ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांना 334 आणि श्रीकांत कामूर्ती यांना 141 मतं मिळाली. पहिल्या पसंतीची 1,0719 मतं मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलं असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलारासू यांनी काल जाहीर केलं. पासून या ठिकाणी कोकण पदवीधर जो संघ आहे पुन्हा एकदा विजयाची माळ आपल्या गळ्यात आणली. कसं नसतात निश्चितपणे मी आमच्या केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे. मी सगळ्या पदवीधर मतदारांचं खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि कुठलाही नरेटिव्ह जो आहे तो या कोकण मतदारसंघामध्ये कोणाचा चालला नाही आणि पहिल्या फेरीमध्ये निवडून आले. कार्यकर्त्याची मेहनत, निरंजन डावखरेंचं गेल्या 6 वर्षामधलं काम आणि पदवीधर मतदारांचं सहकार्य आणि आशीर्वाद याच्यामुळे हा दैदिप्यमान विजय या ठिकाणी आम्हाला मिळाला. अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे क्लासेस असतील, कोचिंग क्लासेस असतील, शिक्षक असतील आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काय सांगाल पुढची भविष्यातील जी कामं असतील पेंडिंग ती कशा प्रकारे होईल? अनेक म्हणजे जवळजवळ सर्व शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. शिक्षक परिषद असेल, प्राथमिक शिक्षक परिषद असेल, सर्व जिल्ह्यातल्या त्यांनी पाठिंबा देत असताना पत्र पण दिली होती आणि निश्चितपणे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील
पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने, कारण की त्यांच्या काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत आणि शासन त्याच्याशी सहमत आहे आणि त्या मागण्या देखील पूर्ण केल्या जाणार. मात्र काही ठिकाणी अपयश आलेलं आहे. मुंबई असेल, नाशिक असेल, या ठिकाणच्या काही जागा आहेत त्या देखील भाजपकडे कुठे अपयश आलेलं आहे. आणि या ठिकाणी मुंबईच्या जागेला देखील अपयश आलेलं आहे. त्याचा विचार करता येईल. अनेक वेळेला नोंदणीमध्ये देखील आपल्याला कमी पडतो आणि त्यामुळे देखील अपयश मिळतं. परंतु या सगळ्या भागामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचा आहे आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा या संबंधित दोन्ही मतदारसंघात कोकणने आघाडी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आत्तापर्यंत 27,337 झाडं लावण्यात आली असून 1,00,000 झाडं लावण्याचं लक्ष्य महापालिका 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून बाळकूम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. या सोहळ्यात महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य, जोशीवडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचं राज्यफूल असलेल्या ताम्हण या झाडाच्या रोपणानं करण्यात आली. यावेळी ताम्हण या वृक्षाचं वैशिष्ट्य आणि महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितलं. या परिसरात एकूण 300 झाडं लावण्यात आली आहेत. त्यात ताम्हणसोबतच बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महागणी, बांबू आदींचाही समावेश आहे. जोशीवडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या NSS आणि NCCचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनीही यावेळी वृक्षारोपण केलं.